पूर्णतः ट्रॅफिक आहे कोरेगाव सिटीमध्ये शहरामध्ये लागलेलं आहे आणि सध्या तरी 2-3 तासाचे हॉल्ट होत आहे. जवळजवळ 1 तास गाड्या वगैरे रांगेत राहत आहे. तरी सातारावरून कुशेगाव साईडला म्हणजे सोलापूरला जाणारे दैवळी वगैरे साईडला जातील त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करा. ते वाडेपाटा मार्गे सातारोडवरून किनीच्या मार्गे ते रुई वगैरे करत चिमणगाव मार्गे निघू शकतात किंवा कुशेगाववरून येणारे त्याच मार्गाचा पर्यायी मार्ग सातारासाठी वापर करू शकता. कोरेगाववरून जाण्याचा प्रयत्न करू नका कारण शहरात मोठ्या प्रमाणावर जाम लागलेलं आहे. तर रोड बनवण्याचं काम सुरू आहे आणि हे 24 तासाचं ट्रॅफिक आहे. पूर्ण दिवस रात्र हे ट्रॅफिक लागून राहिलेलं आहे. त्याच्यामुळे कोरेगाव शहरातून जाण्याचा प्रयत्न करू नका. हे अडचण तुम्हाला येऊ शकते किंवा 1-2 तासाचा हॉल्ट करायचा आवडू शकतो कारण वन वे आहे. एका साईडनं ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे एक लेन सोडली जाते. एक लेन दुसऱ्यानं अर्ध्या तासाचा वेळ लागतो एक लेन क्लिअर होण्यासाठी. त्याच्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करावा. पूर्णतः रोड खणलेले आहेत. आत्ता सध्या काम युद्ध पातळीवर चालू आहे आणि प्रयत्न केला जातो की लवकरात लवकर काम समाप्त करण्याचं. त्याच्यामुळे नवीन रोड आहे काँक्रिटीकरण होत आहे. त्याच्यात काय ते असं गाड्या सोडल्याने गाड्या खराब वगैरे भरपूर होत आहे. ते आता तुम्ही बघत आहे आता पलीकडची जी कुशेगावला जाणारी लेन आता पूर्ण तिकडे बंद केलेली आहे. आता जवळ ती 3-4 किलोमीटरची लाईन लागलेली आहे आणि ही आता कुशेगाव मार्गे सातारला जाणाऱ्या लेनला क्लिअर केलेलं आहे पोलिसांद्वारे. आता ती लेन पुन्हा मागे जाम केलेली आहे. म्हणजे असे या लेन जाम करून एक साईडनं वन वे सोडला जातो आहे दुसऱ्या साईडनं जाम केले जातो आहे. त्याच्यामुळे 1-2 तासाचा मोठा हॉल्ट होत आहे. त्याच्यामुळे ही बघा गाडी अशी खाली डाऊन झाली. हळू द्या आपटल गाडी आपटल. येऊ द्या एक मिनिट. आता तुम्ही बघितलं आता हे पलीकडच्या लेनचं ट्रॅफिक जाम केलेलं आहे. आता हे दुसरी लेन यांनी सातारला जाणाऱ्या गाड्या आता बंद केलेलं आहे. मी आता बघितलं आता इथनं गाडी कशी डाऊन झाली. त्यामुळे सिमेंटच्या ब्लॉकवरनं गाड्या नेताना पण व्यवस्थित नाही कारण आत्ता एक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की व्हिडिओ चालू असतानाच एक गाडी खाली डाऊन झाली. तर त्याच्यामुळे असे काय नालायक लोक आहेत की डबल लेन करतायत. पोलीस प्रशासनाला ट्रॅफिकवाल्यांना जरा सहकार्य करा कारण ते पण बिचारे दिवसभर झाले ट्रॅफिक क्लिअर करण्यातच घालवत आहेत. त्यामुळे शक्यतो दुसऱ्या लेनचा वापर करा आणि पर्यायी मार्गाचा वापर करा. लेन चाललेलं पूर्णतः असं लेनला आता सोडलेलं आहे. त्याच्यात सगळ्यांनी जरा पर्यायी मार्गाचा वापर जर केला. लग्न सराईचे दिवस वगैरे चालू आहेत त्याच्यामुळे ट्रॅफिक अजून भरपूर जाम होतं आहे. सुट्ट्या पण चाललेल्या आहेत. वारसं संपत आलेलं आहे. रोडचं काम अजून भरपूर बाकी आहे. एक साईड झालेली दुसऱ्या साईडचं काम अजून पेंडिंग आहे. त्यामुळे रोड अजून हा कमीत कमी जवळजवळ नाही म्हटलं तरी एक अजून 15 ते 20 दिवस हा रोडचा असाच प्रकार राहणार आहे. 24 तास टोटल ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक पोलीस आपले पूर्णतः लागून आहे की सकाळ दिवसभर ट्रॅफिक क्लिअर करण्यातच त्यांचं जात आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं. हे भरपूर टाईमचं ट्रॅफिक आहे आणि कसं आहे गरजू लोकांना पुन्हा ते गाड्या अडकून राहत आहेत. ॲम्ब्युलन्स वगैरे अडकून राहत आहेत भरपूर. तर क्लिअर करता पूर्ण टाईम जातो आहे. त्याच्यामुळे सर्व लोकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. तुम्ही बघत आहे ट्रॅफिक टोटली आता हे कुशेगावला जाणारं ट्रॅफिक सोडलेलं आहे. त्याच्यात झालेलं काय की हे असे सिमेंटचे ब्लॉक एका साईडनं वर आहे. जवळजवळ 1-1.5-2 फुटाचा हाईट आहे त्या रोड. त्याच्यामुळे गाड्या खाली पडण्याचे प्रकार पण होतात. मग अशी बघितली तुम्ही गाडी डाऊन झाली वरून. हा व्हिडिओ जरा जास्तीत जास्त सर्क्युलेट करा कारण सुट्ट्याचे दिवस चाललेले आहेत. ते मान खटाव सोलापूर साईडला जाणारे जे लोक आहेत या भागातून साताऱ्यातून त्या लोकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. मुंबईवर येणारे लोक व जाणारे लोक जे मुंबईच्या दिशेने जाणार असेल नोकरदार वर्ग असेल तर त्यांनी कोरेगाववरून जाण्याचा प्रयत्न नका करू कारण की तुम्ही वेळेवर पोहोचणार नाही. त्याच्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करा आणि पर्यायी मार्ग वापरून तुम्ही तुमचा पुढील प्रवास करावा. धन्यवाद. काय झालं की ऊसाची वाहतूक चाललेली आहे. जवळजवळ ऊसाची वाहतूक पण भरपूर होतं इथं. ऊस वाहतूक चालल्यामुळे ऊसाचे ट्रॅली ट्रॅक्टर भरपूर आहेत या रोडवरती. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता पण आहे. धोकादायक स्थिती पण निर्माण होत आहेत. मोठमोठे वाहनं आहेत हेवी वाहनं पण खूप जात आहेत. त्यामुळे जेवढे कार वगैरे छोट्या वाहन असतील मानखटाव भागामध्ये जाणाऱ्या किंवा इकडे देवडी साईडला सोलापूर साईडला जाणार त्यांनी पर्यायी मार्ग म्हणून वाडेफाटे मार्गे ते सातारा रोड मार्गे पण चिमणगाव मार्गे पण ते जाऊ शकतात किंवा तिकडून येणारे जे लोक आहेत ते पण त्या मार्गाचा चिमणगाव मार्गे तुम्ही सातारा रोडला तो मार्ग पुणे मुंबईसाठी जाण्यासाठी वापर करा. कोरेगाववरून जाण्याचा प्रयत्न करू नका. पूर्णतः ट्रॅफिक जाम आहे आणि टोटल 2-2, 3-3, 4-4 किलोमीटरच्या लाईन लागलेली आहे ती. त्यामुळं हा व्हिडिओ जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा
नाहीतर इमर्जन्सीमध्ये जाणाऱ्या व्यक्तींसाठी खूप अडचण निर्माण होऊ शकते. वेळेवर ते पोहोचणार नाहीत. तिचं दिवस सुट्ट्या संपलेल्या आहेत, लग्न सराईचे दिवस आहेत, ऊस वाहतूक आहे, भरपूर गोष्टी आहेत आणि रोडचं काम पण सुरू होईल आता थोड्या वेळाने. त्याच्यामुळे संध्याकाळचं रात्रीचं काम केलं जातं आणि दिवसभर असे रोड जाम राहत आहेत. 24 तास असंच कंटिन्यू ट्रॅफिक राखून राहते. त्याच्यामुळे सगळ्यांनी पर्यायी मार्गाचे वापर करावा आणि आपला वेळ वाचवावा.